मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण होतो बसव कल्याणला. मग काय म्हणलं, जरा टायर वगैरे बघत होतो. जेकेच्या एजन्सीला गेलो, टायर वगैरे घेतले. भाऊनं म्हणलं टायर वगैरे बघून घ्या. 3च टायर राहिले होते, जरा शॉर्टेज आहे मार्केटमध्ये. मग म्हणलं भाऊला बिल वगैरे कर. त्याला भाऊला कर करीत 14,000 रुपये नोटा मोजून दिल्या. तिथून टायर घेतलो आणि निघालो परतीचा मार्ग धरून गावाकडं. मग काय, आपण जवळपास आता महाराष्ट्रात एंट्री केली. इकडला रस्ता पण चांगला आहे आणि चांगला कटतो पण. शेतकऱ्याला सोडला हरी मोडला. आता म्हणलं निघावं पुढच्या प्रवासाला. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि कॅरेट आणलेले फुटके टाकायचे होते व्यापाऱ्याचे. वडवळा टाकले शेडवर आणि आपले कंपनीचे कॅरेट शेडचे भरले. जवळपास 250 कॅरेट आपण गाडीमध्ये भरलो. मग म्हणलं आता ह्याला घेऊन जायचं होतं आपल्याला गावाकडे. आता गावाकडे जावं म्हणलं, कारण आज झालता लय उशीर. भाऊनं जरा मदत केली बांधायला वगैरे. त्यानंतर तिथून गेलो डायरेक्ट राजूरला. मग म्हणलं जरा टायर आधी फिटिंग करून घेऊ, कारण कसं आहे, लय झालता उशीर. भाऊ म्हणले आता पोरं जायच्या टायमावर चालाव. मग म्हणलं एवढं फिटिंग करून द्या, उद्या जायचंय आपल्याला भरायला गाडी. मग काय, आपला मित्रांनो म्हणला लगेचच फिटिंग करून देतो, काही अडचण नाही. टायर मग तरी एक नंबर घेतला म्हणला, कारण आता काही टेन्शन नाही. लागलीच लगर व्हील अलाइनमेंट करून घेतली. गावाकडे गेलो मस्त पैकी, मग आराम केला. सकाळी सकाळी उठून म्हणलं आता निघावं. तेवढ्यात काय वाटत आलं तो बाया न्यायला. भेट झाली आपल्या मोहीनची. मोहीन म्हणला त्याला निघालता बाया माणसं आणायला भाड्यानं. मग म्हणला जरा भाऊ आपल्याला पण व्हिडिओ मध्ये घ्या. तिथून आलो पुढे, कॅरेट वगैरे टाकले, बाया घेऊन आलो. माल कटिंग करायला चालूच होता. तेवढ्यात मग काय करून जरा फोन आला, मला जरा डिझेल संपलंय. भाऊ आलता आपल्यासोबत. डिझेलचा डब्बा वगैरे घेतला भरून आणि निघालो परत पुढच्या प्रवासाला. मग काय शेतात गेलो, घरचंच काम चालू होतं. पप्पा बसले होते. मग काय डिझेल वगैरे दिलं त्यांना. आता म्हणलं जावं. तेवढ्यात काय पाठीला आलो, मोन्या भेटला. मस्त पैकी नाश्ता वगैरे केला, चहा पिला. मोन्यानं म्हणला आता चला जातो मी पण. आपण आलो, बघतोय तर काय माल तयार होणं चालूच होतं. माल काय आज बाकी एक नंबर होता, लाल पण. आज विरांचा सेकंड थर्ड कटिंगचा माल होता. आज जवळपास आपल्याला 200-250 कॅरेट भरायचे होते. एक गाडी आपण भरून घेतली. जवळपास 120 कॅरेट झाले होते तयार. आता बाकीचा माल म्हणलं तयार करायला लागते, कारण आज लेबर खूप कमी असल्यामुळं. मग म्हणलं जरा मदत करायला लागते. तिथं तेवढ्यात आला गोट्या, म्हणला जरा व्हिडिओ मध्ये आम्हाला पण घ्या. मग म्हणलं भाऊ काय टेन्शन घेऊ नको, तुला पण व्हिडिओत घेतो. तस झालाय अवतार. आज काय दिवसभर नुसतं कामच आहे हो. तिथून मग जरा बायाला थंड पिंड पाहिजे त्या शेतकऱ्यानं. तिथून आपल्याला लागल्या होत्या भुका. मग म्हणलं जरा जाऊन नगर नाश्ता करून घ्यावं. पाठीला गेलो, मस्त पैकी नाश्ता वगैरे केला, सुशीला दाबलं आणि आलो परत. आता गाडी भरायची होती. मग काय गाडीची लोडिंग चालू झाली. अक्षयनं काय सर्व गाडी वगैरे भरून घेतली. आता भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओ मध्ये, नवीन एका दिवशी. धन्यवाद.